जेव्हा तुम्ही सकाळी उठत असाल तेव्हा तुम्हाला घराच्या भिंती दिसत असणार, पण आम्ही उठल्यावर आम्हाला चारी बाजूने पुस्तकच पुस्तकं दिसतात. सध्या तो हमारी हालत एक मुर्दा घर के वार्ड बॉय जैसी हुई है. जैसे वो मुर्दा घर के राशों पे ध्यान रखता है, वैसे ही हम लायब्ररी में अपनी किताबों पे ध्यान रखते हैं. जिथे तुम्हाला लोक आपल्या बॅगेमध्ये वह्या आणि पुस्तकं ठेवताना दिसतात, तिथं आम्ही आमच्या बॅगेमध्ये बुट आणि चपला ठेवतो. कारण हे लहानपणापासून इतकी खायची सवय लागली की हे जवळच ठेवावं लागतात. लाईफ मध्ये जितकी वाट मी माझ्या सजनीची पाहिली नसेल तेवढी या गजनीची पाहायला लागते. कारण 5-5 मिनिटाला आठवण करून द्यावं लागतं की आपल्याला आता ग्राउंडला जायचंय. पण आपला गजनी काय आज ग्राउंडवर आलाच नव्हता, म्हणून एकटाच ग्राउंडला गेलो आणि आपला वॉर्मअप चालू केला. आता जास्त काही रनिंग केली नाही, कारण सोबत कोणी नसलं की मज्जाच येत नाही पळायला, म्हणून इकडे आलो आणि आपल्या वर्कआउटला चालू केलं. स्क्वॉट पासून सुरुवात केली. स्क्वॉटचे घेतले 2 सेट, त्याच्यानंतर सपाट्याचे घेतले 2 सेट, त्याच्यानंतर जोरचे घेतले 2 सेट, त्याच्यानंतर घेतले डिपचे 2 सेट आणि वर्कआउट तिथं संपवला. यहाँ पर ये बड़ा ही होशियार किस्म का कुत्ता दिख रहा था. जहाँ पर बच्चे लोग क्रिकेट खेल रहे थे वही जाकर अपनी फील्डिंग कर रहा था. इसकी फील्डिंग देखकर मुंबई इंडियंस ने फैसला लिया है कि अगली बार आईपीएल में ये भी हमारी टीम का हिस्सा होगा. अशाच प्रकारचा दिवसभराचा काहीतरी टाइमपास करून, थोडासा वर्कआउट करून, थोडीशी मस्ती आणि दिवसाचे 2 तास घालून मस्तपैकी घरी आलो